गोलंदाज निलेश. जमीर साठी पाहूया या फ्रीडचा किती फायदा घेतो तो जमीर आपल्या कराटे संघासाठी. निलेशचा पुढील चेंडू सामना करतो जमीर. सुरेख असा चेंडू, निर्धाव असा चेंडू. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. सुरेख असा गोलंदाजी करतो आमचा गोलंदाज निलेश आपल्या पाडेगाव संघासाठी. चांगल्या पद्धतीने चेंडू, तेवढा चांगला फटका. तोपर्यंत चोरट्या स्वरूपाची एक धाव. पाता पाता दुसरी ही धाव. या दोन धावेने संघ पोहोचतो बिनबाद 5. निलेशचा पुढील चेंडू सामना करतो तो जमीर. चांगल्या चेंडू, तेवढा चांगला फटका आणि मला वाटते चेंडू सरळ सीमा पार. या 4 धावेने संघ पोहोचतो बिनबाद 9. गोलंदाजाचं नाव सांगा. विशाल. स्वतःच पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो विशाल. मात्र त्याचा सामना करेल तो संतोष. विशाल टू संतोष. विशालचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू, तेवढा चांगला फटका. पाहूया किती धावाचा मदत. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावाई पूर्ण. या 2 धावेने संघ पोहोचतो बिनबाद 11. विशालचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू, तेवढा चांगला फटका. थोडस मिस असं क्षेत्ररक्षण आमच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि चेंडू सरळ सीमा पार. या 4 धावेने संघ पोहोचतो तो बिनबाद 15. विशालचा पुढील चेंडू सामना करतो संतोष. चांगल्या पद्धतीचा चेंडू. संतोषला काही समजलं नाही. निर्धाव असा चेंडू. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. विशालचा पुढील चेंडू सामना करतो तो संतोष. पुढील चेंडू या ठिकाणी थोडासा अपील. निर्धाव चेंडू पण ते अपील पंचांनी फेटाळलंय. विशालचा पुढील चेंडू सामना करतो तो संतोष. यानंतर होणारा सामना शिरूर वर्सेस
पत्रकार लोखंडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना एक नम्रतेची विनंती. शिरूर वर्सेस दोरगेवाडी. तेजस चेंडू टाका ना इकडे. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढे चोरट्या स्वरूपाची एक धाव पूर्ण. या एका धावेने संघ पोहोचतो 16. पंचांचा इशारा. षटक पूर्ण. सुरेख अशी गोलंदाजी केली ते विशाल्याने. आपल्या पहिल्या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 7 धावा दिल्यात. थँक्यू डीजे, थँक्यू. शिरूर आणि दोरगेवाडी संघ दोन्ही संघाचे कर्णधारांना एक नम्रतेची विनंती. आपण ताबडतोब माईकशी संपर्क साधा. चला शिरूर आणि दोरगेवाडी संघ स्वतःच पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आला तो सूरज, ज्याने फलंदाजी करता केली. एक षटकार मारला होता, एक चौकार मारला होता तो सूरज. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणू लागेल स्वतः गोलंदाजाचं. पण तोपर्यंत चोरट्या स्वरूपाची एक धाव. दोरगेवाडी संघ संघ मालक चांगल्या पद्धतीचे चेंडू. चोरट्या स्वरूपाची एक धाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम होतोय. पैलवान बाबूशेठ लोखंडे यांच्या हातचे. पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. दोरगेवाडी संघाने टॉस जिंकलाय. आपला निर्णय कळवा आणि जीवदान म्हणावं लागेल ते संतोषाला. पाहूया या जीवदानाचा किती फायदा घेतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया किती धावा जमवतात. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावाही पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मला वाटतं 3 धावाही पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय का, पण नाही. जमीरने त्यास नाकार दिला. या ठिकाणी 29/3/2022 रोजी अष्टविनायक चषक भव्य असं फुल स्पीच गाववाईज स्पर्धा आयोजित केलेली आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे ते 45,000. फलंदाज संतोष बाद. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 35,001 रुपया. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे ते 25,000 रुपये. आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते 20,000 रुपये. वाडी बोला या ठिकाणी आयोजन आहे, तरी सर्व क्रीडा प्रेमींनी याची नोंद घ्या. 21 धावसंख्या पोहोचली. 21 अजूनही
जिंकण्यासाठी 6 चेंडू. अष्टविनायक चषक भव्य फुलपेज गाववाईज स्पर्धा वाडी भोला या ठिकाणी होणार आहे. तरी सर्व संघांनी आपल्या टीमचे नावनोंदणी त्या ठिकाणी जाऊन करावी. खूप सुंदर असं आयोजन नियोजन अष्टविनायक चषक 2022 आणि हे मैदान ग्रास ग्राउंड अशा पद्धतीचं आहे. खूप सुंदर असं मैदान आणि आयोजन आणि नियोजन या ठिकाणी वाडी बालेगाव करत आहे. तरी सर्व खेळाडूंना विनंती की तिथे जाऊन आपली टीमची नाव नोंदणी करून यावी. सुरेख असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागल. क्षेत्ररक्षकाचं पळून पळून जेवढ्या होत्या तेवढ्या 2च धावा. सुरेख असं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते क्षेत्ररक्षकाचं. आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात. या 2 धावीने संघ पोहोचतो 25. रोहितचा पुढील चेंडू सामना करतो तो तुषार. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया किती धावा जमवतात. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता दुसरी धावही चोरट्या स्वरूपाची पूर्ण. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 23 धावा. निर्धाव असा चेंडू. आता मात्र सामना जवळपास पाडेगाव संघ जिंकतोय. कारण फक्त 2 चेंडू आणि 23 धावांची गरज. सुरेख असा फटका पण तो फटका मारून आता उशीर झालाय. तेवढं चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. सुरेख असा झेल मानावा लागेल आमच्या क्षेत्ररक्षकाचा. चांगल्या पद्धतीचा फटका पाहूया आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक. आणि पाडेगाव संघ मला वाटतंय जिंकलाय. अरे वा धावबाद. सुरेख असा थ्रो क्षेत्ररक्षकाचा. दोरगेवाडी संघ. हॅलो हॅलो दोरगेवाडी संघ निर्णय कळवा आपला लगेच. दोरगेवाडी संघ आपला निर्णय कळवा.
चला दोरगेवाडी संघ आपला निर्णय काढवा. क्षेत्ररक्षक बॅटिंग. हॅलो हॅलो. यवत शिरूर. शिरूर यांची बॉलिंग. पीटी टेक्नॉलॉजी. पीडी. ओके. चला पंच बाबूशेठ लोखंडे. तात्या. सरपंच. सरपंच तेजस शेठ कामठे यांचं सहर्ष स्वागत ग्राउंडवर. चला तात्या चालू करून घ्या. हॅलो दोरगेडा संघाचा 12वा खेळाडू मागची तरी संपर्क साधा बर का. दोरगेवाडी संघाचा 12वा खेळाडू. चला फलंदाजी नाव सांगा आपली. स्ट्राईकला खेळतो चेतन. नॉन स्ट्राईकला खेळतो अक्षय. स्वतःच पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आला तो विशाल. विशालचा सामना करेल तो चेतन. चांगल्या पद्धतीने चेंडू पंचांनी तो वाईट चेंडू घोषित केलाय. विशालचा पुढील चेंडू निर्धाव असा चेंडू. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये. सुरेख अशी गोलंदाजी करावं लागेल ते पीडी 11 संघाला. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप पण चेंडू काही बॅटला लागे ना. चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये जातोय. दोन्ही. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. सुरेख अशी गोलंदाजी करतो तो विशाल. विशालचा पुढील चेंडू सामना करतो तो चेतन. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. थोडस मिस असं क्षेत्ररक्षण
पाहूया एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण पाहता पाहता चेंडू सरळ सीमा पार 4 धावा चेतनने आपल्या थँक्यू डीजे 4 धावेने खातं खोललं ते चेतनने आपलं स्वतःच पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी अपील पंचांचा इशारा चेतन झेलवाद हे पहा पैलवान बाबूशेठ लोखंडे आपण टेस्टची माईकशी संपर्क साधा पैलवान बाबूशेठ लोखंडे चेतनची जागा भरून काढण्यासाठी चालला तो मयूर विषयाचा सामना करतो मयूर हे पहा पैलवान बाबूशेठ लोखंडे आपण जरा माईकशी संपर्क साधा विषयाचा पुढील चेंडू सामना करतो तो मयूर चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका पाहूया यावरती एकच धाव पंचांचा इशारा षटक पूर्ण एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 एक बाद 6 स्वतःच पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो आबा त्याचा सामना करल तो मयूर आबा टू मयूर आबाचा पुढील चेंडू सामना करतो तो मयूर चांगल्या पद्धतीने चेंडू निर्धाव असा चेंडू चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये चोख अशी कामगिरी करतोय चोख कामगिरी करतोय तो यष्टीरक्षक आपल्या संघासाठी पुढील चेंडू पंचांचा इशारा वाडी चेंडू या एका धावेने संघ पोहोचतो 1 बाद 7 पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका पाहूया काय होतंय एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण नाही मयूरने त्यात नकार दिला एका धावेवर समाधान मानतो तो मयूर आबाचा पुढील चेंडू सामना करतो आता मारतो अक्षयला आपलं स्वतःच अजून खातं खोलायचंय
आबाचा पुढील चेंडू सामना करतो तो अक्षय. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका चोरटे सरपाची एक धाव आणि एकाच धावीवर समाधान मानतोय तो अक्षय. या एका धावीने आपलं स्वतःचं खातं खोलतोय तो अक्षय. मात्र आबाचा सामना करेल तो आता मात्र मयूर. आबाटू मयूर. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका एक धाव तर पूर्ण आणि एकाच धावीवर समाधान मानावं लागेल ते मयूर याला. या एका धावीने संघ पोहोचतो 10. एक बाकी 2 बाकी आहे. पंच पंच 2 बाकी आहेत 2. आबाचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका पाहूया या फटक्यावरती किती धावा जमवतात. एक धाव तर पूर्ण चेंडू तर मला वाटते सीमा पार. या 4 धावीने संघ पोहोचतो 14. अक्षयच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. अक्षय वैयक्तिक 5 या धाव संख्येवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका पाहूया आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि अक्षय झेलबाद. अक्षयच्या रूपाने लागलेला हा दुसरा धक्का. पाहूया पंचांचा इशारा. षटक पूर्ण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचती ती 2 बाद 14. स्वतःच पहिलं संघाचं 3रं षटक घेऊन आला तो तोफिक शेख. त्याचा सामना करेल तो केतन. तोफिकचा पुढील चेंडू सामना करतो तो केतन. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका पाहूया काय होतंय. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावाही पूर्ण आणि 3ऱ्या धावीचा प्रयत्न करतायत का पण नाही. केतनने त्यास नकार दिला. 2 धावेने खातं खोलतोय तो केतन आपलं स्वतःच. या 2 धावेने संघ पोहोचतो 16. तोफिकचा पुढील चेंडू सामना करतो तो केतन. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका पाहूया काय होतंय आणि थोडस मिस असं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावाही पूर्ण.
सुरेख असा प्रयत्न केला होता आमच्या क्षेत्ररक्षकाने, पण झेल काही टिपू शकला नाही. या 2 धावेने संघ पोहोचतो 18. तोफिकचा पुढील चेंडू सामना करत होतो केतन. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया पुन्हा एकदा जीवदान म्हणावं लागल. पंचांचा इशारा 4 धावा. पाहूया केतनला मिळालेल्या 2 जीवदानाचा किती फायदा घेतोय तो केतन. या 4 धावेने संघ पोहोचतो 22. तोफिकचा पुढील चेंडू सामना करतो तो केतन. सुरेखाची फलंदाजी करतो तो केतन. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू या ठिकाणी अपील आणि केतन धावबाद. केतनच्या रूपाने लागलेला हा 3रा धक्का. पाहूया केतनची जागा भरून काढण्यासाठी कोण जातय. केतनची जागा भरून काढण्यासाठी चालला तो आदित्य. तोफिकचा पुढील चेंडू सामना करतो तो आदित्य. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया काय होतंय. थोडस मिस असं क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय तोपर्यंत चोरट्या स्वरूपाची 1 धाव. या 1 धावेने संघ पोहोचतो 23. आता मात्र तोफिकचा सामना करतो तो मयूर. सुरेखाची फलंदाजी करावं लागेल ते मयूर आणि आदित्याला. तोफिकचा पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू मयूरला काही समजला नाही. पंचांचा इशारा. षटक पूर्ण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 23. स्वतःच पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आला तो निलेश. त्याचा सामना करतो आदित्य. निलेश टू आदित्य. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया थोडस मिस असं क्षेत्ररक्षण. पाहता पाहता चोरटे स्वरूपाची 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2ही धावा पूर्ण. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. आणि मला वाटते हा खणखणीत सावकार सुरेखाचा फलंदाजी करतो तो आदित्य. जो पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्यात त्या आदित्यने. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय तो आदित्य. निलेशचा पुढील चेंडू सामना करतो तो आदित्य. आता मात्र कमबॅक मानावं लागेल ते आदित्याचं आपलं निलेशचं. आणि आदित्य धावबाद.
29. धावसंख्या पोहोचते ते 4 बाद 29. पाहूया आदित्यची जागा भरून काढण्यासाठी कोण जात आहे. अजित मात्र निलेचा सामना करेल तो मयूर. पुढील चेंडू वायडी चेंडू अतिरिक्त धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 30. अजूनही शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. निलेचा पुढील चेंडू सामना करतो मयूर. चांगल्या पद्धतीने चेंडू मयूरला काही समजला नाही. निर्धावाचा चेंडू. चेंडू सरळ यष्टी रक्षक यांच्या हातामध्ये. सुरेख असं कमबॅक म्हणावं लागेल ते आमच्या निलेचा. निलेचा पुढील चेंडू सामना करतो तो मयूर. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया किती धावा जमवतात. आणि या फटक्यावरती तर 4 धावा. पंचांचा इशारा. प्रमोद तात्या इनामकी यांचा इशारा. 4 धावा. या 4 धावीने संघ पोहोचतो 34. शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. निलेचा पुढील चेंडू सामना करतो तो मयूर. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया 1 धाव तो पूर्ण. आणि एकाच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोपर्यंत धावबाद. पंचांचा इशारा. षटक पूर्ण. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 35. इनामगाव यंगर्स. यवत संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावा जमवल्यात. आणि यंगर संघाला जिंकण्यासाठी 36 धावांचं आव्हान दिलंय. 24 चेंडू मध्ये 36 धावांचं आव्हान. यवत संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आणि यंगर संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने पाठवा.
बघतोय की एका बाजूला यवत तर दुसऱ्या बाजूला आपण इनामगाव या दोन संघांदरम्यान रंगलेला हा सामना प्रथमतः यवत संघाने फलंदाजी केली आणि तिथे त्यांनी धावा जमवल्या तब्बल 35 धावा तिथे जमवल्या. साधारणतः 9 रनांचा स्ट्राईक रेट निश्चितपणे गाठलाय. 4 षटकांमध्ये 35 बनवल्यात. 36 धावांची इथे गरज असणार आहे इनामगाव संघाला. पण इथे मात्र थोडसा माफक लक्ष आहे. माफक लक्षासमोर तुम्हाला थोडीशी विचारपूर्वक फलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण की यवत संघाकडे गोलंदाजांचा तोफखाना आहे. या तोफखान्यासमोर इनामगाव संघाचे फलंदाज कशा पद्धतीने स्थिर स्थावर होतील हे निश्चितपणे पाहण्यासारखं असणार आहे. तर पहिला चेंडू निलेशकडे चेंडू दिलाय. हो या चेंडूवर प्रचंड मोठा वाईट चेंडू आणि पंचांनी मात्र इथे वन बाउन्सची घोषणा देखील केली आणि सूचना दिली गोलंदाजाला याच्या पुढे आपण अशा पद्धतीचे चेंडू टाकू शकत नाही. जर अशा पद्धतीचा चेंडू टाकला तर तो निश्चितपणे नो बॉल असेल. धावफलकावर एक धाव निश्चितपणे आलेली आहे. वन्स अगेन वाईट चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो आहोत. पहिला चेंडू वाईट तर नंतर वाईट. इयॉन बोथम, गॅरी सोबर्स, फ्रेड ट्रुमन्स हे असे गोलंदाज आहेत की ज्यांनी आतापर्यंत एकही चेंडू वाईट टाकला नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट चेंडूवर थोडंसं फोकस करावं लागेल कारण की सिंगल धावा देखील तुम्हाला पराभवाकडे घेऊन जात असतात आणि या सगळ्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. वन्स अगेन एक चांगला चेंडू तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि पहिला झटका इनामगाव संघाला बसतोय. आपण धावफलकावर बघतोय की पहिले 2 चेंडू वाईट टाकले तर नंतर एक शानदार कमबॅक केला आणि तिथे एक सुंदर विकेट देखील पतन केलं. म्हणजे रोहितनं सुरुवातीला 2 चेंडू स्वय टाकले होते तर नंतर कमबॅक देखील केले. म्हणजे आयुष्यात तुम्हाला संकट तुमच्यावर तुटून पडेल पण तुम्हाला एक अशी संधी भेटते की संकटावर तुटून पडण्याची. ती संधी असते चेहऱ्यावर स्माइल असणं कारण की तुमचं स्माइल संकटाला घाबरवणार असतं. तुमचं स्माइल संकटाला देखील भुचकाळ्यात पाडणारे असतं. संकट विचार करतो मी याच्यावर एवढे हल्ले करतोय, मी त्याला एवढं दुःख देतोय तरी देखील हा माणूस कसं काय असू शकतो. तर तुमचं स्माइल आणि क्रिटिकल कंडिशनला हे उत्तर असतं. या चेंडूवर सुंदर अपील पूर्णपणे फेटाळले. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 31 आणि त्याच्यानुसार पंचांनी मात्र इथे अपीलचा नियम इथे लागू केला आणि अपील पूर्णपणे फेटाळून दिलेला आहे. यवत संघानं सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. अद्याप देखील 2 धावा धावफलकावर आहेत. बॅक टू बॅक चांगले चेंडू करतो. रोज सुपर डुपर हिट गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अत्यंत सुंदर गोलंदाजी आहे. इथे तुम्हाला यशापर्यंत जायचं तर अशीच सातत्यपूर्ण खेळी तुमच्या खेळीमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की सातत्य, जिद्द, चिकाटी, परिश्रम हे यशाच्या वेगवेगळ्या बाजू आहेत आणि वेगवेगळ्या वाटा देखील आहेत. या वाटाने तुम्ही चालत राहिला तर तिथे तुम्हाला ह्या वाटा निश्चितपणे यशापर्यंत नेऊन सोडतील. वन्स अगेन बॅक टू बॅक चेंडू, आकुडते टप्पे आणि त्याच्यावर कमालीचा बाउन्सर ही एक या चेंडूची मोहर आपण बघतो आहोत. बॅक टू बॅक 3 चेंडू इथे निर्धाव टाकलेले आहेत. पहिल्या चेंडू विकेट तर नंतर 3 चेंडू निर्धाव. 4 चेंडूचा खेळ समाप्त. अद्याप देखील 2 चेंडू आहेत. बॅटची कड आणि क्षेत्ररक्षक आहे. सिंगल सोबत धावफलक थोडंसं जातोय पुढे आणि चिखलामध्ये धावफलक गुटला होता त्याला थोडंसं बाहेर काढण्याचं काम या षटकामध्ये नक्की झालंय आणि सिंगल सोबत धावफलक जातोय थोडासा पुढे. आपण धावफलकावर धावा बघतोय. 3 धावा धावफलकावर. ऊन ज्या पद्धतीने आग उगतंय त्याच पद्धतीने गोलंदाज देखील आग उगतायत. थोडीशी बॅक टू बॅक चांगली गोलंदाजी आणि तिथे बॅटची कड घेऊन चेंडू थोडासा बॅक टू बॅक इथे बॅक साईडच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षकाने सुंदर साथ देखील दिली आणि अगदी पहाडासारखा तो चेंडू अडवलेला आहे. आपण जर पहाडाला खोदायचा प्रयत्न केला तर आपलं जीवन व्यर्थ होईल. आपण पहाड खोदू शकत नाही असं कोणाला वाटत असेल तर निश्चितपणे हे एक चुकीचं वाक्य आहे. मांजी चित्रपट बघा. मांजी चित्रपटामध्ये त्यानं ज्या सुंदर पद्धतीनं
मेहनत सातत्यपूर्ण त्या पद्धतीने त्या पहाडाला खोदून काढलं आणि गावासाठी एक वाट निर्माण केली. खरं तर ही चित्रपट नाही तर सत्य घटनेवर हा चित्रपट आहे. त्यामुळे तुम्ही पहाडाला देखील झुकवू शकता. फक्त ती तुमच्याकडे धमक असणं गरजेचं आहे. संघनायक संघाचा कर्णधार मयूर दोरगे. आता बघूयात कशा पद्धतीने इथे संघनायक कामगिरी करतोय. संघनायकाला आता मात्र इथे विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागेल, कारण की संघनायक म्हटलं की विचार आला, संघनायक म्हटलं की कर्तव्य आलं, संघनायक म्हटलं की जबाबदारी आले. या सगळ्या जबाबदारी संघनायकाला पार पाडत असतो. दुसऱ्या क्रमांक षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर 4 धावा आणि पहिल्या चेंडूवर खोलवर टप्प्यात चेंडू फारसं विशेष होऊ शकलं नाही इथे आणि निश्चितपणे एक चांगला चेंडू आपण बघतो आहोत. कर्णधार म्हटलं की चांगली खेळी करण्याची जबाबदारी असते आणि चांगली गोलंदाजी देखील मयूर करतो आहे. डिप्रेशन आहे विचारपूर्वक चेंडू तुम्हाला टाकायचा आहे. बॅक टू बॅक चांगले चेंडू खऱ्या अर्थानं आता संघनायकाला त्या ठिकाणी हुरूप देत आहेत. जेवढा जास्त सामना जवळ पाठवतो तेवढा जवळ निश्चितपणे नाहीये. इनामगाव संघाला ही लढत तितकीच अवघड आहे जितकी यवत संघाला आहे. ओहो, या चेंडूवर प्रचंड मोठा प्रहार आणि मयूर दोरगेच्या चेंडूवर खेचला जन्नाटीदार खणखणीत षटकार. आयुष्यात तुमच्या किती अडचणी येऊ द्या, आयुष्यात किती संकट तुमच्या अंगावर येऊ द्या, फक्त एक वाक्य, एक शब्द म्हणायचा, 2 शब्द म्हणायचे, मैं झुकेगा नहीं साला. खरं झुकेगा नाही साला ही गोष्ट तुमचा स्वाभिमान तिथे दर्शवत असते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आणि या चेंडूवर सुंदर फटका. तिथे मात्र जेल होता वाचलाय. जीवदान नक्कीच मिळालंय पण सुंदर क्षेत्ररक्षण देखील तिथे केलेलं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतं तिथे, थोडासा प्रयत्न फासला आणि इथे एक महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मिस होते. धावफलकावर धावा आपण बघतो आहोत 12 धावा निश्चितपणे लागलेल्या आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आल्यात. 5 चेंडूचा खेळ समाप्त आणि शेवटचा चेंडू. मयूर निश्चितपणे या चेंडूला सुखकर पद्धतीने निर्धाव टाकण्याचा प्रयत्न नक्कीच करेल पण त्याला कितपत यश मिळतंय आणि यश थोडंसं अपयशामध्ये बदललं जातंय आणि सुंदर जेल इथे मयूर दोरगेच्या गोलंदाजीवर सुंदर विकेट. इनामगाव संघनायक चला क्विक पास्ट मध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये चला. तर त्याचप्रमाणे पत्रकार विजयराव लोखंडे साहेब यांच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. सन्मान्य योगीजी इथे आहेत, त्यांचं देखील सरचं स्वागत. तर विनंती असेल इनामगाव संघाच्या संघनायकाला किंवा प्रतिनिधीला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या. हा सामना जितका वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाहीये. बॉलर नेम भैयाकडे चेंडू नक्कीच दिलाय. भैया म्हटलं की आधार वाटतो, भैया म्हटलं की आशा वाटते आणि आता या गोलंदाजीच्या माध्यमातून आधार बनतोय का भैया हे देखील आपण पाहणार आहोत. आधार बनायचे, आधार व्हायचंय त्याच्यासाठी कठोर भूमिका घेणे गरजेचं. आणि पहिला चेंडू थोडासा भिरकावण्याचा प्रयत्न होता, इथे अपयश नक्कीच आलंय. सनी मिसाळ सर एक चांगला सुंदर कव्हर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. खरं तर आपण ज्या संघामध्ये खेळतोय त्या संघासाठी जगणं खूप महत्वाचं असतं.
या चेंडूवर आता जेल टिपलाय आणि आदित्यने यावेळेस कोणतीही चूक न करता आणखीन एक धक्का बसतोय इनामगाव संघाला. आता बघतो आपण 10 चेंडू आहेत बनवायच्या 23. आता सुंदर खेळी करणं गरजेचं आहे. तिथे तुम्हाला एखादा दोन मोठा फटका सामन्याला पूर्णपणे आग लावणार असेल. आणि यस बिग हिट झालाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. जेल होता होता आता मात्र मिस होतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा इथे येतील. 2 धावांसोबत आपण बघतोय की दापोलीकर तुटून जातोय पुढे. नऊ बॉल आणि 21 धावांची गरज. 9 चेंडू 21 धावा. एखादा मोठा फटका पूर्णपणे आग लागणार असेल पण हा फटका मारणार कोण. 9 चेंडू 21 धावांची गरज. बॅटची कड आणि इथे झटका बसतोय इनामगाव संघासाठी. मत सोच कि तेरा सपना क्यों पूरा नहीं होता. हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता. जिस इंसान के कर्म अच्छे होते उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता. अंधार दाटलाय. काम चांगलं करा तिथे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. चांगले फटकेबाजी तुम्हाला यशापर्यंत निश्चितपणे घेऊन जाईल. इथे तुम्हाला यशातला गवसणी घालायची आहे तर तिथे हल्ला देखील चढवणं गरजेचं आहे. आपण बघतोय की 21 धावांची निश्चितपणे गरज आहे. अत्यंत सुंदर गोलंदाजी. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू आणि सामना पूर्णपणे आता काळोखात मध्ये जातोय. पण एखादी ठिणगी मशालीचं रूपांतर घेऊ शकते. पण मशाल पूर्णपणे उजेड दाखवण्याचं काम करेल. खरं तर शेवटचे काही चेंडू आहेत. मशाल कोण होणार, आग कोण पेटवणार हे सगळं आता बघणार आहे. पण इथे एखादी ठिणगी लागणं गरजेचं. इथे आकुरता टप्पा आणि कॅच होता होता नक्कीच मिस होतोय. पण इथे सुंदर वेळेत स्वतः सावरलंय. खरं तर कर्णधार म्हणजे नक्की काय असतो तर आपल्या संघ सहकार्याने एखादी चूक केली तर त्याला सावरून घेणं संघ सहकार्याचं संघनायकाचं काम असतं. आणि आपण आताच्या मुवमेंटला बघितलं कॅच मिस झाला तरी संघनायक मयूर दोरगे सरांनी तिथे मात्र इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने त्यांची खेळी आणि अशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन संघासाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरतंय. आपण बघतोय की 6 चेंडू आहेत आणि बनवायच्यात 2 दशकांची गरज. 20 धावा धावपलकावर लावणं गरजेचं असणार. 6 चेंडू 20 धावांची गरज. रंगलेला आपलातून सामना. इथे कधीही काही होऊ शकतं. 2 मोठे फटके सामन्याला पूर्णपणे आग लावणारे असतील. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज बॉलरनेम पप्पू उर्फ अजित उर्फ पप्पू सर आता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. सहा चेंडू आणि इथे पहिला मोठा फटका खेळला. आदित्य चेंडूवर येतोय 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 आणि थोडस मिस क्षेत्ररक्षण होईल पण तिथे मात्र सुंदर साथ देण्याचा प्रयत्न. 2 धावा तोपर्यंत आल्या गेल्या आहेत आणि आता मात्र 2 धावा आल्यात. 5 चेंडू आहेत बनवायच्यात. 18 धावा. कोशिश कर हाल निकलेगा आज नहीं तो कल निकलेगा. अर्जुन के तीर से जल निकलेगा. मेहनत कर हिम्मत जुटा पोलाद से भी बल निकलेगा. कनकनी चौकार. चार चेंडू आहेत आणि बनवायच्या तब्बल
14 धावा. पुन्हा एकदा एक चांगला फटका, पण तिथे मात्र फारसं यश मिळू शकलं नाही आणि निश्चितपणे फलंदाज सेफ झोन मध्ये. 3 चेंडू 13 धावांची गरज. 2 चटकार आणि एक सिंगल कंपल्सरी चेसिंग. 3 चेंडू 13 धावांची गरज. तीन चेंडू आणि आपण बघतोय की विकेट विकेट विकेट. 2 चेंडू आहेत बनवायच्यात आज ज्या पै 13 धावांची गरज. ओम आलाय. 2 चेंडू आहेत 13 धावांची गरज आहे आणि आता आपण बघतोय सन्माननीय लालासाहेब पाटणकर यांच्या शुभ हस्ते इथे सामन्याची नाणेफेक केली जाते. टॉस का बॉस कोण असेल आपण बघणार आहोत. तर वाडी बोलाय संघ इथे मात्र हा टॉस जिंकलोय आणि निर्णय कळवायचा आहे. तर वाडी बोलाय संघानं इथे क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. वेटिंग वर असणार आहे. डिसिजन चर्चेमध्ये आहे. एक चांगला मोठा फटका तिथे मात्र एक टप्पा खाऊन जातोय. सीमारेषे पार चौकार. 4 धावा.